नमस्कार स्टुडंट्स, सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत क्लास 7 जनरल सायन्स न्यूट्रिशन अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचं संपूर्ण स्वाध्याय उत्तरसहित आपण आज पाहणार आहोत. याचा संपूर्ण स्वाध्याय फर्स्ट क्वेश्चन्स आहे क्लासिफाय अकॉर्डिंग टू द फूड टाईप. आन्सर हर्बिओरस, त्याचं तुम्हाला बायफर्गेशन करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. काऊ, डिअर, गोट अँड बफेलो, दीज आर द हर्बिओरस. Next, carnivorous, tiger, lion. Omnivorous, human and cockroach. Scavengers, vultures. Parasites, tick. Autotrophs, bacteria. Saprotrophs, fungus and insectivorous, frog. Others, sparrow. Match the following. The first group is A and second group is B. First, parasitic plant. त्याचा आन्सर आहे D, Cuscuta. इन्सेक्टिव्होरस प्लांट सी, डोर्सेरा. सॅप्रोफॅटिक प्लांट त्याचं ए आहे मशरूम. सिम्बायोटिक प्लांट बी, लिचेन. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन्स आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. ए, वाय डू यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिशन्स. लिव्हिंग त्याचा आन्सर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिशन फॉर द एनर्जी, ग्रोथ, रिपेअर ऑफ द बॉडी टिश्यू अँड कॅरी आउट लाईफ प्रोसेस. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ द फूड इन प्लांट, हा बी क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चनमधील. त्याचा आन्सर आहे ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर द फूड बाय फोटोसिंथेसिस यूजिंग कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाईट अँड क्लोरोफिल. फूड इज प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. व्हॉट इज द मीन बाय पॅरासाइटिक प्लांट्स, नेम देअर टाईप विथ एक्झाम्पल. आन्सर आहे parasitic plants depend on other plant for the food type. Next, explain the various steps of the nutrients in animal. First steps are the ingestion, दूसरी second digestion, third absorption, fourth assimilation and last egestion. Some E आहे त्यातील क्वेश्चन. Name some unicellular organism in which all life process occur in one cell. This is the answer is amoeba, paramecium and eukaryote. Next question आहे give the scientific reason. त्यामधील A आहे insectivorous plants are the attractively colored. त्याचा आन्सर आहे the attract the insect which provide nitrogen to the plant. Second B आहे butterflies have the long tube like the proboscis. त्याचा आन्सर आहे इट हेल्प्स बटरफ्लाईज टू द सक नेक्टर फ्रॉम द फ्लावर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी बटरफ्लाईज हॅव द लॉंग ट्यूब लाईक द प्रोबायोसिस. इट हेल्प्स बटरफ्लाईज टू सक नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स. डी आणि सी क्वेश्चन्स आर इन्क्लुडिंग इन द वन स्लाइड्स. फर्स्ट क्वेश्चन्स विच ऑर्गॅनिझम आर द ग्रेटर इन द नंबर, autotrophs or the heterotrophs, and why? Answer is autotrophs are the greater because they form the base of the food chain. Next question, why are the autotrophs favor in the deserts but more in the sea? Answer, deserts have less vegetations while the seas have the abundant producers like the algae. Next question त्यामधीलच D, what harm to the ectoparasites and the endoparasites animal causes. This is answer is the they causes disease, weakness and a nutritional deficiency in the host. E, what is the food not produced in non-green part of the plants? Answer is because they do not contain chlorophyll. Thank you. तर हा व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो मला नक्की सांगा. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन धड्याचा स्वाध्याय घेऊन. धन्यवाद.